दिनेश यांच्यासाठी पहिला बॉल घेऊन राऊंड विकेट. पहिलाच बॉल रफ्ताने टाकलाय, टप्पा खाल्यानंतर थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे या सामन्याला. नक्कीच कालच्या दिवसापासून सलग 7 चेंडू निर्धाव टाकलेत अमित लोके यांनी. आणि पारितोषिक येत आहे विजय चिंदरकर यांच्यासाठी. जर का झेल टिपला तर परेश बागवे आणि अमित चिंदरकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. कीच लक्ष असणार आहे आज विजय चिंदरकर यांच्यावर. फुलटा सलाय चेंडू ऑन साईडला फटका पाहायला भेटतोय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, डीपमध्ये चेंडू अडवलाय. पहिली धाव पूर्ण केली आहे आणि या मॅचमध्ये पहिली धाव पाहायला मिळते. बॅटर दिनेश यांच्या बॅटमधून आता प्रथमच स्ट्रायकिंग एंडला कृपेश पाहायला मिळतील. हीच ताकदवर संघ आहे, दोन्ही संघांना जिंकायचं आहे. मेगा फायनलवर लक्ष असणार आहे विजय चिंदरकर यांच्यावर, लक्ष असणार आहे कृपेश यांच्यावर, लक्ष असणार आहे दिनेश यांच्यावर. नक्कीच टीमचे कॅप्टन आहेत विजय चिंदरकर. आणि या मॅच मध्ये जर का विजय चिंदरकर यांनी षटक टाकलं तर स्वप्नीलजी चिंदरकर यांच्याकडून 2500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. कॅप्टन आहेत आणि ती संधी आहे षटक टाकण्याची. षटक टाकलं तर तब्बल 2500 रुपयाचे मानकरी ठरतील या मॅच मध्ये. परंतु विजय चिंदरकर यांना विजय महत्वाचा आहे. पण कालपासून पाहतोय भरपूर सारी पारितोषिके ठेवली गेली षटकासाठी, परंतु नाही. यावेळेस ऑन साइडला मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक आहे झेलच्या खाली, झेल सोडलाय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. झेल सोडला गेलाय कृपेश यांचा. डावकऱ्याचे बॅटर कृपेश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, ज्यांचा झेल सोडला. येणारा काळ येणारा वेळ सांगून जाईल हा झेल किती महत्वाचा होता. विजय चिंदरकर यांनी जर झेल टिपला तर अमित चिंदरकर आणि परेश बागवे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. फक्त षटक टाकलं, कॅप्टन आहे टीमचे, संधी असणार आहे कारण कोणीही बोलू शकणार नाही षटक टाकलं तर. आणि तब्बल 2500 रुपयाचं पारितोषिक स्वप्नील चिंदरकर यांच्याकडून आहे. 1 शॉटचा इशारा आहे पंचांचा. फक्त एकच धाव मिळणार आहे. अगदी काहीशा अंतराने ती धाव शॉट केली गेली आणि पंच त्याला दंडित करतायत. फक्त एकच धाव मिळेल. मेगा फायनल महामुकाबला. अनेक प्रेक्षक आहेत इतक्या रात्री देखील ही मॅच पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. सर्व प्रेक्षकांचं कलमठ गावडेवाडी मित्रमंडळाच्या वतीने स्वागत. सुंदर फटका पाहायला भेटते ऑन ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवत आहेत तोपर्यंत फक्त एकच धाव. गंधार आचरेकर तिथे पाहायला मिळाला क्षेत्ररक्षण करताना. एकच धाव, एक धाव महत्वाची आहे. 4 षटकांचा सामना आहे, धावा जमवायच्या आहेत. एकामध्ये रिया स्पोर्ट्स क्रिकेट संघ जो क्षेत्ररक्षण करतोय विजय चिंदरकर यांच्या नेतृत्वाखाली खेळतोय. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल घडवावा लागतोय. नक्कीच महत्वाची मॅच आहे. अमित लोके साखू टप्प्याचा चेंडू कट शॉटचा देखना फटका पाहायला भेटतोय. जबरदस्त फटका, डोळ्यांचं पार न फेडणारा फटका पाठवलाय चेंडूला पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी दिनेश यांच्या बॅटमध्ये आलाय चौकार. हल्ले केले जात आहेत. चौकार आलाय बॅटर दिनेश यांच्या बॅटमधून. धावसंख्या स्कोर कार्डवर 7 धावा. परंतु अमित लोके देखील काही कमी नाही आहे. जानवले प्रीमियर लीग मध्ये 4 चेंडूमध्ये 4 विकेट घेण्याचा पराक्रम केलाय. बेळणे प्रीमियर लीग मध्ये देखील ती कमाल त्याने केली आहे आणि काल मिडल षटक देखील टाकलंय. वेग 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 तेज तर्रार सुसाट भन्नाट वेगाने चेंडू डिलिव्हर केलाय. टप्पा खाल्यानंतर चेंडू शरीरावर लागतोय. डॉट बॉल, हे डॉट बॉल खूप महत्वाचे असणार आहे. तर पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 धावा बिनागड्याच्या मोबदल्यात प्रथम बॅटिंग करत असताना यंगस्टार गावडेवाडी क्रिकेट टीमची पाहायला मिळते. कीच पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्यात. आता मात्र पाहूया कोणता गोलंदाज गोलंदाजी टाकेल. महत्वाचं षटक असेल की चर्चा होते. विजय चिंदरकर स्वतः कॅप्टन आहेत आणि ते षटक टाकण्यासाठी येतील का? कालपासून सर्व प्रेक्षक वाट पाहत आहेत विजय चिंदरकर यांची गोलंदाजी पाहण्याची, परंतु ती इच्छा आज पूर्ण केली जाईल का? या चर्चा मैदानाच्या आतमध्ये केली जाते, मीटिंग घेतली जाते.
गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी अक्षय विखाळे गोलंदाजी मार्केट सज्ज होत आहेत. पहिल्या षटकामध्ये 7 धावा इथे आल्या आहेत. सुरुवात चांगली केली आहे. दिनेश यांच्या बॅटमध्ये एक चौकार आलाय. पॉवर प्ले षटकामध्ये 7 धावा आपण पाहतोय. पारदर्शक येते विजय चिंदरकर तसेच मितेश नाटेकर आणि बाळा आचरेकर यांच्यासाठी. जर का या मॅचमध्ये झेल टिपला तर त्या झेलसाठी भूषण खाजनवाडकर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पारितोषिकांची खैरात या मॅचमध्ये आपण पाहतोय. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्ककडे अक्षय विकाळी सज्ज होत आहे. स्ट्रायकिंग एंडला कृपेश, नॉन स्ट्राईक एंडला आहे दिनेश. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन असणार नाही. 5 क्षेत्ररक्षक 30 या सकलच्या बाहेर ठेवण्याची मुभा असेल. अक्षय यांचा पहिला बॉल, पहिलाच बॉल फुलवर लेनचा होता. मागे क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल करतोय. प्रथमेश येत आहेत आपल्या स्क्रीनवर चेंडू अडवत आहे. तोपर्यंत फक्त एकच धाव. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. पहा ही मेहनत घेत आहेत. प्रत्येक खेळाडू डॉमिनेट करतोय आपल्या टीमसाठी. सामना जिंकायचा आहे. अनेक तमाम प्रेक्षक ही मॅच पाहतायत. त्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. आणि मितेश नाटेकर यांच्यासाठी पारितोषिक आहे. जर डायरेक्ट हिट करून रनआउट केला तर परेश बागवे आणि अमित चिंदरकर यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. मितेश नाटेकर यांच्यासाठी आपण डायरेक्ट हिट करायचं आहे, विकेट घ्यायचं आहे आणि त्यानंतर 2000 रुपयाचं पारितोषिक तुमच्यासाठी असणार आहे. परंतु कालपासून आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूला जिंकायचं आहे. पारितोषिकापेक्षा मॅच कशी जिंकेल याकडे सर्व खेळाडू लक्षात. फ्लोअर लाईन तर क्षेत्ररक्षक आहे परंतु इथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. चेंडू गेलाय थेट मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी दिनेशच्या बॅटमध्ये आलाय दुसरा चौकार. पाहायला मिळते तिथे आणि त्याचा फायदा नक्कीच बॅटिंग करणाऱ्या टीमला होतोय. मेगा फायनलचा मुकाबला आहे. दोन्ही संघामध्ये चांगले खेळाडू आहेत आणि निश्चितच पहिल्या इनिंगमध्ये 4 षटका निदान 40 ते 45 धावांपर्यंत तुम्हाला मजल मारावी लागेल. एक फायटिंग टोटल स्कोर करावा लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्टिकला चेंडू लागलाय. काय घडलंय पहा मैदानाच्या आतमध्ये. बेल्स पडल्या नाही आहेत. हे नशीब आहे आणि नशीब साथ देते बॅटिंग करणाऱ्या संघाला. स्टंपला चेंडू लागला परंतु त्यानंतर बेल्स खाली पडले नाहीत. 2 अक्षरांचं लक, 2.5 अक्षरांचं भाग्य आणि 3 अक्षरांचं नशीब इथे साथ देते बॅटिंग करणाऱ्या संघाला. परंतु आता दोन्ही संघांना 4 अक्षरांची मेहनत करावी लागणार आहे सामना जिंकण्यासाठी. फिल्डिंग करणाऱ्या संघाला धावा वाचवायच्या आहेत. बॅटिंग करणाऱ्या संघाला धावा इथे करायच्या आहेत. तर नशीब साथ दिलंय बॅटिंग करणाऱ्या संघाला म्हणजे दिनेशला आणि त्याचा फायदा कशा प्रकारे घेतोय हे पाहण्यायोग्य असेल. पुढे सरसावत पदलालित्याचा वापर केलाय. फटका चांगला खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे. टिपलाय झेल आणि या मॅच पुरता फलंदाज दिनेश यांचा संपलाय खेळ. दिनेश बॅक टू दी पॅव्हिलियन. खूप चांगला झेल त्यांच्या माध्यमातून टिपला गेला आणि ते ब्रेक थ्रू दिला गेला बॅटिंग करणाऱ्या संघाला. ज्या दिनेश यांच्या बॅटमधून 2 चौकार आले त्या दिनेशची विकेट जी महत्त्वाची विकेट होती, जी प्राइज विकेट होती. नक्कीच आता थोडासा दबाव असेल बॅटिंग करणाऱ्या संघावर. नो बॅटर मैदानात दाखल झालेत. प्रणय धावसंख्या 12. विकेट किपरच्या भूमिकेत आपण प्रशांत पवार यांना पाहतोय. कीच कालच्या मॅचमध्ये चर्चा होती प्रशांत पवार यांच्या बॅटमधून षटकार चौकारांची आतषबाजी होईल परंतु प्रशांत स्वस्तात माघारी परतल्याने आज देखील त्या अपेक्षा त्यांच्या माध्यमातून असणार आहेत. कीच त्यांचे मित्र परेश बागवे सांगतायत की काल प्रशांत मैदानाच्या आतमध्ये सांगून गेले होते की मी 4 ते 5 षटकार मारेन. वेळेस आखूट टपायचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेत. चेंडूचा प्रवास वाईडिश लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत किसन. चेंडू अडवलाय, परतावा केलाय परंतु तोपर्यंत हरणाच्या वेगाने चित्त्याच्या पळाईने 2 धावा इथे पूर्ण केल्यात दोन्ही बॅटरने. 2 धावांनी धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते धावफलकावर 14 धावा.
जर प्रशांत पवार यांनी कॅच टिपली, मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली आले, झेल जज करतायत परंतु झेल आता मधून निसटलाय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते तिथे. कॅच टिपण्याची संधी होती, कॅचेस अशा सोडल्या गेल्या तर नक्कीच तुम्हाला मॅच सोडावी लागेल. अमित लोके आपल्याला पाहायला मिळाले स्क्रीनवर. लॉंग ऑन मध्ये झेल सोडताय, थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तसेच ओमकार गोठणकर यांच्याकडून पारितोषिक आहे. प्रशांत यांच्यासाठी जर का झेल टिपला तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तसेच षटकारासाठी देखील त्यांच्यासाठी पारितोषिक आहे 1000 रुपयाचं. ओमकार गोठणकर यांच्याकडून प्रशांत पवार यांच्यासाठी पारितोषिक आहे. षटक समाप्त आलंय. दुसरं 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 16 धावा. पहिल्या षटकामध्ये 7 होत्या, या षटकामध्ये आल्यात 9. थोडंसं खराब क्षेत्ररक्षणाने त्याचा फायदा घेतला गेला बॅटिंग करणाऱ्या संघाने. परंतु आता चर्चा होते मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन तसेच आयकॉन खेळाडू, सर्वच खेळाडू एकत्र आले आहेत. चर्चा करतायत कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी दिली जावी. विजय चिंदरकर यांचं षटक पाहण्यासाठी सर्वांचे डोळे आतुरले आहेत, परंतु ते षटक येईल का? तसेच पारितोषिक येते श्याम सुंदर आचरेकर यांच्यासाठी. जर डाय मारून चेंडू अडवला तर अमित चिंदरकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. प्रथमेश गोलंदाजी मार्कडे सज्ज होत आहेत. एक वेगवान गोलंदाज आहे, त्यांनी काल देखील आपली छाप सोडली होती. चांगल्या गोलंदाजीने काल रिलायन्स स्पोर्ट्स क्रिकेट टीमने 24 धावा डिपेंड केल्या होत्या. अमित लोके यांचं निर्धाव षटक पाहायला मिळालं. त्यानंतर प्रथमेश यांची चांगली गोलंदाजी आपण पाहिली काल. अक्षय यांनी देखील वाखाणण्याजोगं गोलंदाजी केली. आज पाहूया प्रथमेश कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. पहिलाच बॉल बॅकफुटला सकत फटका खेळलाय, परंतु विजय चिंदरकर यांच्या हातामधून चेंडू निसटलाय आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा घेतला गेलाय. 2 धावा इथे पूर्ण. तसेच विजय चिंदरकर यांचे मित्र सांगतायत समीर के गावडेवाडी टीमचा गोपाळ बट्टा म्हणजेच विजय चिंदरकर. डाव करायचं बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कृपेश चांगले बॅटिंग करत आहेत, सलामीसाठी दाखल झालेत. राईट मोर द विकेट. यावेळेस ओव्हर पिच उमेश आय विल डेफिनेटली त्रिफळा उद्ध्वस्त गेलेत. आउट. बॅटर होईल बाद. कृपेशला परतावं लागेल मागे. एक चांगला चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज प्रथमेश यांच्या माध्यमातून तांड्या गोल केलेत बॅटरच्या. पण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक क्षण पाहणार आहोत. प्रथमेश यांचा चेंडू अतिशय वेगाने डिलिव्हर केला, त्यानंतर चेंडू जाऊन थेट आदळला एस्टनला. यॉर्कर लाईनचा चेंडू. क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला गेला. दाखल आहेत बॅटिंगसाठी. आता मात्र जबाबदारी असणार आहे. जबाबदारीचं ओझं असणार आहे. कॅप्टन म्हणून खेळत असताना ती जबाबदारी पार पाडण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये हितेश दाखल झाले आहेत, परंतु नॉन स्ट्राईक एंडला बॅटर आहेत प्रणय. दोघांची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, परंतु भागीदारी रचावी लागेल. पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली धावसंख्या आली. तिसऱ्या षटकाची सुरुवात. पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर विकेट. प्रथमेश गोलंदाजी मार्कडे सज्ज झाले आहेत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आपण पाहतोय. 5 क्षेत्ररक्षक 30 या सकाळच्या बाहेर येत आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि कव्हर. तसेच भूषण खाजनवाडकर यांच्याकडून पारितोषिक आहे. प्रशांतसाठी जर स्टंपिंग केली तर 1000 रुपये. यावेळी चेंडू सुटलाय. प्रथमेश यांच्या हा चेंडू वेगाने टाकला होता, त्यानंतर प्रशांत जे चूक करतात चुकीला माफी नाहीये. 1 धावाले एक्स्ट्रा स्वरूपात, बाईकच्या स्वरूपात धावाले. प्रथमेश यांचा वेगवान चेंडू होता. तेच तर चेंडू भन्नाट वेगाने डिलिव्हर केला होता. नक्कीच प्रशांत अगदी एस्टनना चिकटून विकेट किपिंग करत होते आणि चेंडू हातामधून निसटला. आता मात्र पुन्हा एकदा ते मागे आलेत. बहुधा कर्णधाराकडून त्या सूचना आल्या आहेत की आपण जवळ न राहता लांब राहून विकेट किपिंग करावी.
तसेच प्रतीक चिंदरकर यांच्याकडून पारितोषिक आले. प्रशांत पवार यांनी एक कॅश टिपले तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. नक्कीच प्रशांत यांच्यावर देखील पारितोषिकांची खैरात केली जाते प्रत्येक खेळाडूवर. फुलॉर लेन प्रकारचा चेंडू होता, वेगाने टाकला होता, टप्पा खाल्यानंतर वेग घेतोय चेंडू, जातोय विकेट किपरच्या हातामध्ये, चेंडू अडवला गेलाय. प्रशांत यांनी मागच्या चेंडूवर जी चूक केली ती चूक आता सुधारली आहे आणि ते डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉल दबाव क्रिएट करणाऱ्या बॅटिंग करणाऱ्या संघावर, तेवढाच आत्मविश्वास वाढवणारे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा मेगा फायनलचा मुकाबला आहे. जिंकायचं आहे दोन्ही संघांना, स्वप्न आहे परंतु एकाचं स्वप्न पूर्ण होईल, एकाचं स्वप्न राहील अधुरं. कोण कोणावर पडतंय भारी याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे न्यारी. पाहूया कोण जिंकेल हे मॅच. राईट आर्म ओर द विकेट. यावेळेस बॅकफुटला सकत फटका आलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक स्वतः कॅप्टन इथे पाहायला भेटतात. विजय चिंदरकर चेंडू अडवत आहेत, तोपर्यंत फक्त एकच धाव. षटक क्रमांक 3चा खेळ प्रगतीपथावर, चांगले गोलंदाजी आपण पाहतोय. धावसंख्या 20. षटक क्रमांक चालू आहे तिसरं. 4 षटकांचा सामना आहे. मेगा फायनलचा मुकाबला, महामुकाबला आपण पाहतोय कीच एका बाजूने आपण पाहतोय रियान स्पोर्ट्स गावडेवाडी क्रिकेट संघ, दुसऱ्याने यंगस्टार गावडेवाडी. या दोन संघांमध्ये रंगलेला सामना. नक्कीच तमाम प्रेक्षक ही मॅच पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत. ओव्हर पिच, चांगला फटका पाहायला भेटतोय. जमिनीला कुरवाळे चेंडू चाललाय समोरच्या दिशेने, खराब क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा अमित लोके तिथे पाहायला मिळाले. याआधी कॅच सोडल्याने आता देखील खराब क्षेत्ररक्षण नमुना पेश करतायत. जिथे एकच धाव होती तिथे विरोधी संघाला 2 धावा देत आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त. 3 षटकानंतर धावसंख्या 22 धावा. 4थ्या षटकाचा खेळ आता मात्र बाकी आणि 4थ्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा इथे कराव्या लागतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. आणि 4थं षटक बघा, विजय चिंदरकर पुन्हा एकदा तुमच्यासाठी संधी आहे. जर फक्त षटक टाकलं तर परेश बागवे आणि अमित चिंदरकर या दोघांकडून 5,000 रुपये, तसेच समीर कदम यांच्याकडून 5,000 रुपये, तब्बल षटक टाकण्यासाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि स्वप्नील चिंदरकर यांच्याकडून 2,500 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे तब्बल 12,500 रुपयाचं पारितोषिक. फक्त षटक टाकायचं आहे विजय चिंदरकर. सामना जर 20 षटकांचा असला असता तर कदाचित प्रेक्षकांमध्ये चर्चा चालली आहे की जर हा सामना 20 षटकांचा असला असता तर गोलंदाजीसाठी आले असते विजय चिंदरकर. मात्र हा सामना 4 षटकांचा आहे, त्यामुळे ते गोलंदाजीसाठी येत नाही आहेत. मात्र फलंदाजीसाठी मला वाटतं सलामीलाच येतील अशी प्रेक्षकांमध्ये चर्चा चालली आहे. आणि त्यामुळे गोलंदाजी करून आपण दमायचं नाही, तर थोडंसं आराम घेत आहेत ते. आणि फलंदाजाच्या कानामध्ये जाऊन एकदा सांगायचं आहे असे प्रेक्षक सांगतात की बाबा माझ्याकडे चेंडू मारू नको. टीमचे कॅप्टन आहेत. नक्कीच एवढी मोठी पारितोषिके त्यांच्यासाठी ठेवली गेली तरी देखील आपल्या संघाचं हित, आपला संघ जिंकावा यासाठी ते थोडेसे मागे राहत आहेत. चांगले गोलंदाज आहेत, परंतु या क्षणी महत्त्वाचा गोलंदाज काल ज्याने दर्जेदार गोलंदाजी केले त्या गोलंदाजाला गोलंदाजी दिली गेली. किसन आचरेकर हा गोलंदाजी मार्केट सज्ज होते. प्रशांत पवार जर कॅश टिपले तर प्रतीक चिंदरकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. की जर प्रशांत याच्यासाठी देखील भरपूर सारी पारितोषिके ठेवले गेलेत या मॅचमध्ये. क्षेत्ररक्षण सजवलं जाते, वारंवार बदल घडवला जातोय. कीच तिथे मात्र पाहिलं तर गंधार आचरेकर यांना आपण पाहतोय जो बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये आहेत. अमित लोके आहेत मिड विकेटला. हॅलो, प्रणय खाजनवाडकर यांच्या प्रत्येक षटकारासाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. स्वप्नील चिंदरकर उपसरपंच कलमट. किरण डोलम तिथे आले, झेल सोडलाय. पहिल्याच बॉलला इथे संधी निर्माण केली होती, परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. किरण ढोलम यांनी जो झेल सोडलाय त्याच्यासाठी 51 रुपयांचं पारितोषिक स्वप्नील चिंदरकर यांच्याकडून आहे. झेल सोडला तर 51 रुपये आहेत, पकडले तर किती रुपये मिळतील बघा. झेल सोडला गेलाय, त्याच्या मोबदल्यात तिथे धावा पडून काढले गेले आहेत. फक्त एक धावसंख्येत बदल, धावसंख्या 23 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ 1 ते 2 षटकार आवश्यक असणार आहेत. 30 ते 35 धावांपर्यंत जर मजल मारली तर एक फायटिंग टोटल स्कोर ठरेल. यावेळेस पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. चेंडू जातोय थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल.
चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय. गोलंदाज किसन काल देखील या गोलंदाजाने आपली छाप सोडली होती आणि आज देखील त्याच प्रकारची गोलंदाजी करतायत. स्ट्रायकिंग एंडला आहेत फलंदाज प्रणय. फुलटॉस फटका आलाय. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी वेगाने पावलं वळलेत आणि दुसरी धाव इथे पूर्ण केली गेली आहे. क्षेत्ररक्षक थोडासा लेट झाला, पाहिलं थोडेसे ढिलाई दाखवले आणि त्याचा फायदा घेतला गेला. एकेरीचं रूपांतर तिथे दुहेरीत करतायत. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोहोचते धावपलकावर 25 धावा 25. षटक क्रमांक 3. 4चा खेळ प्रगतीपथावर. 3 चेंडूंचा खेळ मागे पडलाय. अवघे 3 चेंडू बाकी आहेत. जे काय करायचंय ते या 3 चेंडूंमध्ये करायचं आहे, नाहीतर पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागेल. फुल टॉस बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह प्रकारचा फटका. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक पाहायला भेटतोय. पहिली धाव वेगाने पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न चालू. दुसरी धाव पूर्ण. बॅकअपला क्षेत्ररक्षक येत आहेत, नाही तर अजून एक धाव इथे मिळाली असते बॅटिंग करणाऱ्या संघाला, परंतु चांगलं बॅकअप तिथे पाहायला मिळालं. श्यामसुंदर आचरेकर यांचं. नक्कीच आपल्या संघासाठी ते धावा सेव्ह करतायत. मेगा फायनलचा मुकाबला आहे आणि मेगा फायनलच्या मुकाबल्यामध्ये एका धावेला खूप मोठी किंमत आहे. धावसंख्येत बदल. धावसंख्या 27 धावा 27. प्रशांत पवार यांच्यासाठी अजूनही संधी असणार आहे. कॅशसाठी प्रत्येक चिंदरकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, परंतु प्रशांत यांच्याकडे आतापर्यंत एकही कॅच गेलेला नाही. यस, बॅकफुटला सरकत फटका खेळायचा प्रयत्न होता. विकेट किपर प्रशांत तिथे अडवत आहे चेंडू. नॉन स्ट्राईक एंडला घडामोड. आउट होतील बॅटर. बॅक माघारी परतावं लागेल. चिंदरकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. गंधार आचरेकर यांच्यासाठी नो बॅटर सचिन मसूरकर आपल्याला पाहायला भेटतात. नॉन स्ट्राईक एंडला षटकातील बहुधा शेवटचा बॉल शिल्लक. स्ट्रायकिंग एंडला टीमचा कॅप्टन आहे. शेवटच्या बॉलला एक मोठा फटका जर का आला तर निश्चितच एक चांगला स्कोर इथे उभा केला जाईल. यंगस्टार देवगड, यंगस्टार गावडेवाडी या टीमच्या माध्यमातून पाहूया. फुल ऑर्लेन यॉर्कर लाईनचा चेंडू. चांगला फटका पाहायला भेटतोय. कव्हर क्षेत्रामध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. धावत आलाय क्षेत्ररक्षक. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालू आहेत आणि दुसरी धाव देखील पूर्ण. 2 धावा. षटक समाप्त होते. चौथं 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकानंतर धावसंख्या 29. 30 धावांचं लक्ष ठेवलं गेलं विजयासाठी. रियान स्पोर्ट्सच्या क्रिकेट टीम समोर 30 धावांचं लक्ष असेल. ओके, माफ करा. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या. असे एकूण या षटकामध्ये 8 धावा आल्या आहेत, म्हणजे असं एकूण 30 धावा झाल्या आहेत. 31 धावांचं लक्ष आहे. यंगस्टार गावडेवाडी या क्रिकेट टीमने केले आहेत. तर पहिल्या 4 षटकांमध्ये 30 धावांनी 31 धावांचं लक्ष रियान स्पोर्ट्सच्या क्रिकेट टीम समोर असेल. पहिल्या इनिंगचा काय समाप्त. दुसऱ्या इनिंगमध्ये 31 धावांचं लक्ष असेल. मायक्रोफोनवरून आपण आवाज ऐकणार आहात अमोल जमदाडे सर यांचा.
यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि विजय चिंदरकर जर सलामीला आले तर समीर कदम यांच्याकडून 10,000 रुपयांचं पारितोषिक आहे. विजय चिंदरकर सांगतात की मी कॅप्टन आहे पण माझ्या हातामध्येच काही नाहीये. पारितोषिकांची तर खैरात नक्की होईल. जाऊयात मॅच कडे. 30 धावा फलकावरती आहेत यंगस्टर गावडेवाडी क्रिकेट टीमच्या. रिया स्पोर्ट गावडेवाडी क्रिकेट टीमला विजयासाठी 31 धावांचं लक्ष्य आहे. मनुष्य के साहस से कोई भी लक्ष्य बड़ा नहीं, हारा वही जो लड़ा नहीं. ज्यांनी बक्षिस लावली आहेत तेच जागेवरती नाही आहेत. ते अज्ञास्थळी गुवाहाटीला गेलेत. काय नाही, तुम्ही अर्ध्या मैदानात गेलात, तुम्हाला 5,000 तरी नक्की मिळणार. यंग स्टार गावडेवाडी क्रिकेट टीमच्या विरोधात ही लढत आपल्याला पाहायला मिळते. आणि अतिशय रोमहर्षक रंगतदार लढत प्रेक्षकांना पाहण्यासाठी गावडेवाडी वासीय कलमट वासी आतुर झालेत की ही मेगा फायनलची लढत कोण जिंकणार याचीसाठी चर्चा चालली आहे. 24 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांचं लक्ष्य आहे. मनुष्य के साहस से कोई भी लक्ष्य बड़ा नहीं, हारा वही जो लड़ा नहीं. लढावं लागेल या मॅच मध्ये. पारितोषिक येत आहे प्रशांत पवार जे सलामीसाठी जात आहेत. त्यांनी जर पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला तर त्या षटकारासाठी स्वप्नील आचरेकर यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. तसेच या इनिंगमध्ये प्रत्येक षटकारासाठी सतीशजी चिंदरकर यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक आणि भूषण खाजनवाडकर यांच्याकडनं देखील प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. अमोल. विजयी संघासाठी सूचना आहे. विजयी संघाला उद्या अंतिम दिवशी फायनल झाल्यानंतर ट्रॉफी देण्यात येणार आहे. आपला जो मुख्य टुर्नामेंटचा बक्षीस वितरण सोहळा होणार आहे त्याच वेळी तुम्हाला हा चषक दिला जाईल. जर सामना 2 षटकामध्ये बॅटिंग करणाऱ्या क्रिकेट टीमने संपवला तर त्यांच्यासाठी पारितोषिक येते. परेश बागवे, अमित चिंदरकर, महेश चिंदरकर, तेजस रावले आणि समीर कदम आणि प्रतीक चिंदरकर यांच्याकडून प्रत्येकी 1,000 रुपयांचं पारितोषिक म्हणजे टोटल 6,000 रुपये मिळणार. सामना तुम्हाला 2 षटकामध्ये संपवायचा आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार प्रशांत पवार आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला अमित लोके. ही जोडी मैदानामध्ये आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रणय तयार. प्रणय यांचा पहिला बॉल, चांगला बॉल, बीट केलंय, डॉट बॉल घेतलाय. स्ट्रायकिंग एंडचे बॅटर प्रशांत पवार. संघर्ष चाललाय, स्ट्रगलिंग कालावधी आहे, पारितोषिकांची सातत्याने खैरात होते आणि 2 षटकांमध्ये हा सामना संपवायचा आहे. स्वप्नीलजी, पहिल्या दिवशी आपण पाहिलं जिंकणाऱ्या संघाला गोव्याची ट्रिप होती, थायलंडची ट्रिप होती. या सामन्यामध्ये जिंकणाऱ्या संघाला कुठली ट्रिप मिळणार? माहीन फाट्यावरची ट्रिप तुम्हाला मिळणार आहे. गोलंदाज तयार. टप्प्याचा बॉल, या वेळेला देखील डॉट बॉल घेतला, अपील केलंय आणि याला म्हणतात उगाच केलेलं अपील. बादल चौधरी असले असते तर सांगितलं असतं की उगाच करीत ते का देऊ बघित. हॅलो. पारितोषिक येत आहे या तिसऱ्या चेंडूवरती जर प्रशांत पवार यांनी 2 धावा जरी घेतल्या तर त्याच्यासाठी स्वप्नील
आचरेकर यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे एक धाव 100 रुपये, 2 धावा 200 रुपये. मात्र याच चेंडूवरती अमोल सलगचे 2 डॉट बॉल घेतलेत. प्रेशर वाढलंय बॅटिंग करणाऱ्या साईड वरती. प्रशांत पवार डॉट बॉल घेतल्यानंतर दबावाच्या परिस्थितीमध्ये आहेत आणि चांगली गोलंदाजी होती या प्रणय यांच्या माध्यमातून. लेग स्टिक वरचा बॉल थोडीशी नजर लागली आहे. वाईट बॉलची घोषणा पंचांच्या माध्यमातून येते आणि अतिरिक्त धावेने का होईना संघाचं खातं ओपन झालंय. क्रिकेटमध्ये प्रत्येक धाव ही लाख मोलाची आहे. अतिरिक्त धावाने सांघिक धावसंख्या पुढे जाते. बिनबाद 1. रियान स्पोर्ट गावडेवाडी क्रिकेट टीम 31 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झाली आहे. मेगा फायनलची लढत आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. आखूड टप्प्याचा बॉल कट करायचा आहे मात्र तसं घडलं नाहीये. बॅट एका बाजूला आहे आणि बॉल दुसऱ्या बाजूला आहे. म्हणजे काय आहे तर जखम मांडीला आहे आणि इलाज शेंडीला आहे. अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. आता प्रशांत पवार यांच्यासाठी पारितोषिक येते. फक्त बॅटला जरी बॉल लागला तर 50 रुपयांचं पारितोषिक मितेश चिंदरकर यांच्याकडून आहे. फक्त बॅटला बॉल लागला तरी. या वेळेला देखील डॉट बॉल आलाय. जादुई गोलंदाजी होते आणि समोरून सातत्याने मोठ्या फटक्याचे प्रयत्न आहेत. खराब फलंदाजी प्रशांत पवार. आमच्या प्रेक्षकांमध्ये चर्चा चालली आहे की प्रशांत पवार जर समुद्रामध्ये असले असते तर वलवत वलवत गोव्यापर्यंत गेले असते मालवण मार्गे. जर अजून 2 चेंडू निर्धाव गेले प्रशांत पवारला तर त्याच्यासाठी सूरज लोके यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. पुढे एकदा गोलंदाज तयार. 4 बॉल डॉट. या वेळेला देखील पुढे आले आहेत. डॉट बॉल सातत्याने येत आहेत. आता बॉलर साठी पारितोषिक आहे. बॉलरने जर फलंदाजाच्या बॅटला स्पर्श करणारा बॉल टाकला तरी देखील बॉलरला पारितोषिक आहे. 500 रुपयांचं पारितोषिक अमित चिंदरकर यांच्याकडून. आता शेवटच्या चेंडूवरती जर 2 धावा केल्या तर त्याच्यासाठी 300 रुपयाचं पारितोषिक स्वप्नील आचरेकर यांच्याकडून. सलग 5 डॉट बॉल. एकच धाव आली आहे ती सुद्धा वाईट बॉलची. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रणय तयार. याही वेळेला डॉट बॉल. खर तर विजय चिंदरकर यांना सलामीला यायचं होतं मात्र त्यांना थांबवलं गेलं आणि त्यामुळे ही परिस्थिती मैदानामध्ये झाली आहे. सातत्याने डॉट बॉल आणि त्यानंतर सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. विजयासाठी छोटे वाटणारं लक्ष आता मात्र खूप मोठं झालंय. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि त्यामुळे 18 चेंडूंचा खेळ आहे. विजयासाठी 30 धावांची गरज. विजय चिंदरकर यांनी बॅट घेऊन मैदानामध्ये जावं मात्र तुमची इच्छा काही अंशी त्यांनी पूर्ण केली आहे. ती पाण्याची बॉटल घेऊन मैदानामध्ये गेले आहेत आणि पाण्याच्या बॉटल सोबत काही संदेश काही मेसेज गेलाय मैदानाच्या आतमध्ये. विजय चिंदरकर जे संघनायक आहेत. पहिलं षटक सन्नाटेदार प्रणय यांच्या माध्यमातून फक्त एकच धाव वाईड बॉलची आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र लक्ष आहे ते मोठं झालंय. 18 चेंडू विजयासाठी 30 धावांची गरज. रियान स्पोर्ट गावडेवाडी क्रिकेट टीमला मेगा फायनलचा थरार. गावडेवाडी प्रीमियर लीगचं शानदार आयोजन. आजची 4थी रात्र आणि ही 4थी रात्र कोणत्या संघासाठी गोड होणार, शेवट कोणत्या संघासाठी गोड होणार ते पाहण्यासाठी प्रेक्षक देखील गावडेवाडीचे कलमटचे आतुर झालेले आहेत. अमित लोकेने जर पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स स्वीपमध्ये षटकार ठोकला तर त्याच्यासाठी स्वप्नील आचरेकर यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. अमित लोके स्ट्रायकिंग एंडला तयार. ज्या पद्धतीने फलंदाजी प्रशांत पवार यांनी केली त्याच पद्धतीची फलंदाजी या षटकात जर अमित लोके यांनी केली तरी देखील त्यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. फुल टॉस बॉल बॅटवरती घेतलाय. ड्राईव्ह केलंय. चांगला फटका. भाग मिल्का भाग. चेंडू फरार.
परेश बागवे आणि अमित चिंदरकर यांच्याकडून प्रत्येकी 500 असं 1000 रुपयांचं पारितोषिक मिळणार. सलग तुम्हाला 3 चौकार ठोकायचे आहेत. अमित लोके यांनी दमदार सुरुवात केली आहे. स्वागत केले गोलंदाज रितेश यांचं. पहिल्याच बॉलवरती 4. टीमची धावसंख्या आहे 5. रिव्हर्सचा प्रयत्न, वा क्या बात है. अमित अजून एक जर चौका ठोकला तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज मिळणार. अमित आणि परेश यांच्या माध्यमातून 4 धावांनी टीमची धावसंख्या फलकावरती वाढते. 9 धावा फलकावरती आहेत. सन्नाटेदार फलंदाजी होते अमित लोके यांच्या बॅट मधून. अमित लोके स्ट्रायकिंग येईल तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती रितेश. स्ट्रायकिंग येईल चौकारांची हॅट्रिक करण्यासाठी फलंदाज तयार. अलग पारितोषिक येत आहे. सलगचा 3रा चौकार मारला तर गुरु चिंदरकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे बॅटर अमित यांच्यासाठी. अमित स्ट्रायकिंग येईल. अकुट टप्प्याचा बॉल, त्याला भिरकवण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगला आहे. क्षेत्ररक्षक आली आहे विकेट. चेंडू सोबत क्षेत्ररक्षकाचा जमलाय मेळ आणि मैदानावरती फलंदाज अमित लोके यांचा संपलाय खेळ. विकेट. चौकार अथवा षटकार मारला तर प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी परेश जे आचरेकर यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. षटकार अथवा चौकार 200 रुपयाचा पारितोषिक परेश आचरेकर यांच्याकडून. प्रथमेश नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले आहेत. टीमची धावसंख्या फलकावरती आपण पाहतो 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजय यांच्यावरती पारितोषिकांची खैरात होते. विजय, आता तुम्ही पॅड बांधायला काही हरकत नाहीये. स्ट्रायकिंग येईल प्रथमेश तयार. नॉन स्ट्रायकिंग येईल विस्फोटक फलंदाज प्रशांत पवार तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज रितेश. विकेट मिळवली आहे. चांगला बॉल. ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट्स कव्हरला बॉलला थांबवले. एकच धाव इथे मिळेल आणि धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये वृद्धिंगत होते 10 वरती. 1 आउट 10. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे. पवन चिंदरकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल जर प्रशांत पवार यांनी षटकार ठोकला तर. प्रशांत पवार. प्रशांत यांना आता अशांत करणारी फलंदाजी करावी लागणार आहे. प्रशांत स्ट्रायकिंग येईल आपण पाहतोय. अंतिम मेगा फायनलची लढत. बऱ्याच वेळानंतर चेंडू बॅटला स्पर्श झाला आणि यावेळेला चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक आणि चेंडू यांच्यामध्ये शर्यत चेंडूने जिंकली आहे. चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर. धावसंख्या पुढे जाते 14 धावा. आता मात्र थोडेसे शांत झाले असतील प्रशांत पवार. पहिलं षटक वाया दवळल्यानंतर दुसऱ्या षटकात एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय आणि एखाद्या खेळाडूचा आत्मविश्वास वाढण्यासाठी एक मोठा फटका गरजेचा असतो. तो मोठा फटका आलाय. टीमची धावसंख्या पुढे गेली आहे 14 धावा. विजयासाठी जे लक्ष्य आहे 31 धावांचं लक्ष्य आहे. विजयासाठी फक्त 14 ची गरज. पहिल्याच षटकाचा सिलसिला पुन्हा एकदा चालू झाला. डॉट बॉल घेतलाय.
14 धावा फलकावरती आहेत. 12 चेंडूंचा अर्थातच 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकामध्ये आल्या 14 आणि येणाऱ्या 2 षटकांमध्ये अजून 17 धावांची आवश्यकता रियांश फोर्ट गावडेवाडी क्रिकेट टीमला यंग स्टार गावडेवाडी क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. 12 गेंदे और 17 रन जीत के लिए रियांश फोर्ट गावडेवाड़ी और उनके साथ यंगस्टर गावड़ेवाड़ी टीम जो कि आमने सामने दिखाई देती हुई. शानदार मुकाबला नजर आता हुआ. फिलहाल प्रयास दोनों तरफ से जारी है. संघटना विनंती आहे तुमची टीम मीटिंग ग्रामसभा अजिबात घ्यायची नाही आहे. लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. समय न लगाओ तय करने में कि आपको क्या करना है. समय न लगाओ तय करने में कि आपको क्या करना है, वरना समय ही खुद तय कर लेगा कि आपका क्या करना है. पारदर्शक येत आहे. प्रथमेश मटकर यांनी जर हा सामना जिंकवून दिला तर सूरज लोके यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. त्यांचे वर्गमित्र आहेत. तसेच षटकारासाठी सतीश छिंदरकर यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. कोणीही षटकार मारू नये. 500 रुपयाचा पारितोषिक सतीश छिंदरकर यांच्याकडून. 12 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 17 धावांची गरज. गोलंदाज तयार. पुढे आलेत. हवेमध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक नाहीये आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावांची लहर पाहायला मिळते. चित्त्याच्या वेगात हरणाच्या चपळाईने दुहेरी धावांची लहर आपण पाहतोय. दोन्ही टीमची धावसंख्या पुढे गेली आहे 16 धावा. विजयासाठी समीकरण बदललंय. 11 चेंडूंचा खेळ 15 धावांची आहे आवश्यकता. 11 चेंडू 15 धावा. दिनेश गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो होतं आणि स्ट्रायकिंग इनला प्रथमेश ज्यांच्या बॅटमधून धावा यायला सुरुवात झाली आहे. 15 धावा अजून गरजेच्या आहेत. 11 चेंडू 15 धावा हे समीकरण जिंकण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करतायत. गोलंदाज पुढे येत. टाइम करण्याचा प्रयत्न आणि यावेळेला प्रॉपर टाइम झाला नाहीये. दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपलाय. आली आहे विकेट. प्रथमेश यांचा खेळ संपलाय. काऊ क्षेत्रामध्ये सापडलाय प्रथमेश यांचा झेल. विकेट नंबर 2 आणि आता मात्र विजय चिंदरकर मैदानामध्ये येतील का याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलंय. मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. अक्षय नवीन फलंदाज मैदानात दाखल होत असताना आपण पाहतो 16 धावा फलकावरती आहेत. 15 धावांची अजून गरज. 10 चेंडू आणि 15 धावा हे आहे समीकरण. रियांश स्पोर्ट गावडेवाडी क्रिकेट टीमच्या समोर चेंडू आणि धावा यांच्यामधलं अंतर कापण्यासाठी एका चौकाराची आवश्यकता. चौके पे चौका लगाना पड़ेगा. बहुत अच्छी गेंद. ड्राइव करना चाहते थे लेकिन गेंद को रोक लिया है लगभग शॉर्ट पॉइंट की तरफ. एक ही रन और 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ तेजी के साथ 17 रन. हॅलो. प्रशांत पवार यांच्या प्रत्येक षटकारासाठी 195 रुपये आणि पारितोषिक पुरस्कार ते आहेत सूरज लोके. 1 षटकार मारायचा आहे. 195 घ्यायचे आहेत. अमोल. 9 गेंदे और जीत के लिए 14 रनों की आवश्यकता. ना देखनी है सूरत ना देखनी है मूरत. बल्लेबाजी वाले टीम को देखनी है अपने टीम की जरूरत. विजयासाठी 14 धावांची गरज आहे. गरज ही शोधाची जर्नी है. हकीकत से लड़कर हालात को बदलना पड़ेगा. प्रशांत पवार यांनी बॅटला जरी बॉल लावला
तरी त्यांना पारितोषिक आहे. बॅटची रुबी कट. नशीब काय असतं बघा, किस्मत हमेशा बहादूर का साथ देती है. नशिबाने साथ दिली आहे. यावेळेला फलंदाज अक्षयला चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामधून यष्ट्यांवरती आदळला. बेल्स ब्लिंक देखील झाल्या, मात्र बेल्स पडल्या नाही आहेत आणि त्यामुळे नशीब आता मात्र खुश झालंय. किस्मत हमेशा बहादूर का साथ देती है. गोलंदाज तयार झालेत. लेग स्टिक वरचा बॉल आणि त्या दरम्यान डॉट बॉल घेतलाय. टीमची धावसंख्या थांबली आहे फलकावरती 18 धावा. विजयासाठी अजून 13 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 13 धावा. 7 चेंडू 13 धावा हे समीकरण. आकुट्याप्याचा बॉल हाफ ट्रॅकर, कानामध्ये सिटी वाजवत नाकावरती फुंकर मारत चेंडू यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये आलाय. डॉट बॉल घेतलाय. 6 चेंडूंचा खेळ, 13 धावांची आवश्यकता. नाकुछ है तेरा, नाकुछ है मेरा. 13चा फेरा. कोण जिंकणार ही लढत? 6 चेंडूंचा खेळ. या सामन्याचा विजेता कोण हे सांगणार षटक. प्रेक्षकांमध्ये चर्चा काय चालली आहे? विजय चिंदरकर जर मैदानामध्ये आले असते तर बॅटिंग करणारा संघ सामना जिंकला असता. मात्र विजय चिंदरकर आता मात्र मैदानामध्ये आले नाहीयेत. कदाचित 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर ते मैदानामध्ये जातील. 6 चेंडूंचा खेळ आहे आणि विजयासाठी अजून 13 धावांची गरज रियांश स्पोर्ट गावडेवाडी क्रिकेट टीमला. गोलंदाजी ट्रॅक वरती सचिन आणि स्ट्रायकिंग इनला बॅटर प्रशांत तयार. प्रशांत स्ट्रायकिंग इनला तयार. 6 चेंडू 13ची आवश्यकता. सामन्याचा विजेता कोण हे ठरवणार षटक फेकण्यासाठी. आकुटप्प्याचा बॉल. यष्टिरक्षकाने चूक केली आहे आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये 22चा सिग्नल पंचांनी कळवलाय. अतिरिक्त धाबेने सांघिक धावसंख्या पुढे जाईल. 19 धावा. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज. 5 चेंडू 12 धावा. चांगली गोलंदाजी अपील केले गेले. एकच धाव ते मिळणार आणि यावेळेला फेकी झाली आहे. खराब फेकी. बॅकअप खूप दूर आहे आणि 2 धावांची लहर आपल्याला पाहायला मिळते. दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या पुढे जाईल. आतापर्यंत 21 धावा, 10 धावांची आवश्यकता. हॅलो चेक. प्रशांत पवार यांनी जर आपल्या संघाला पराभूत करून दिलं, हरवलं, तर त्यांच्यासाठी स्वप्नील चिंदरकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. फक्त स्वतःच्या संघाला हरवायचं आहे आणि 500 घेऊन जायचे आहेत. प्रशांत पवार. कोणाची पेटता दाढी आणि कोण पेटवता त्याच्यावर ईडी. चांगला बॉल. डॉट घेतला. प्रेशर वाढलंय आणि यावेळेला धावभाच्या स्वरूपामध्ये विकेट येणार आहे आणि स्ट्रायकिंग इनला आपल्याला प्रशांत पाहायला मिळतील. 3 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 10 धावांची गरज. प्रशांत यांनी जर सामना जिंकून दिला तर अमित चिंदरकर आणि परेश यांच्याकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक. गुडेजे आणि समीर कदम यांच्याकडून मिळणार 2,500 रुपये. मात्र सामना जिंकायचा आहे आणि मला वाटतं प्रशांत यांना काहीच फरक पडणार नाहीये, कारण सामना हरवला तरी पारितोषिक आहे आणि जिंकवला तरी पारितोषिक आहे. प्रशांत पवार, आपकी 5 उंगलियां घी में है. 3 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे. 3 चेंडू 10 धावा. काय घडेल?
गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सचिन चांगली गोलंदाजी करत असताना धीम्या गतीचा बॉल आखूड टप्प्याने आणि वेळेला ऑन साईडला शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक एकच धाव इथे मी इथे आहे आणि दुसरे धावेचा प्रयत्न झालाय. खेळ आणि विजयासाठी विजयासाठी 9 धावांची गरज आहे. यावेळेला मोठा फटका गॅप मध्ये एका बाजूला शाहरुख खान दुसऱ्या बाजूला सलमान खान आणि मधुरच प्रीती झिंटा फरार संजीवनी चौकार.